हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे आपली कृष्ण जयंती। सगळ्यांना कृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज ब्लॉगची सुरुवात करते कृष्ण जयंतीच्या ऑर्डरची। तर मला आलेले आहेत दोन छोट्या मूर्तीचे पोशाख शिवायला कृष्णाच्या। तर त्याच्यामध्ये मी एक म्हटलं की एक आहे तो जरा शाईन मारतो आहे किंवा त्याला लेस वगैरे सगळे मटेरियल कस्टमरने आणून दिलं होतं। तर म्हटलं चला छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावा आणि आपल्या कृष्णाच्या मूर्तीचा पोशाख कशा पद्धतीने झालेला आहे ते सुद्धा मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की कशा पद्धतीने माझा झालेला आहे। तर एक छोटासा माझा व्हिडिओ आहे, पूर्ण म्हणजे कशा पद्धतीने स्टिच केला आहे थोडंसं मी शेअर करते तुमच्यापर्यंत। तर फायनल लुक तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने आपला फायनल लुक आलेला आहे, खूप सुंदर असा दिसतो आहे। आणि त्याला ना छोटीशी आपली काय बोलतात ते फेटासारखं असतं ना, ते सुद्धा मी बनवलं होतं तिला, त्याच्यामुळे तर अजूनच सुंदर असा लुक आलेला आहे। आणि कसं वाटतं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि कृष्णाच्या मूर्तीचे कपडे तर खूप सुंदरच दिसतात, कारण की कसं असतं ना, जे काही मार्केटमध्ये मिळतात ना त्या म्हणजे अशा असतात म्हणजे कपडे, पण ते कालांतराने त्याचं निघून वगैरे जातात। त्याच्यामुळे ना जास्त करून कस्टमर असे असतात की आपल्याकडून शिवूनच घेऊन जातात दरवेळेला। इथे मी काही दोन ब्लाउजं कंप्लीट केलेले आहेत, एक ग्रीन कलरचा आहे आणि एक स्किन कलरचा आहे। तर मी थोडक्यामध्ये म्हटलं चला जे काही दिवसभरामध्ये थोडंफार काम केलेलं आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करावं, जेणेकरून तुम्हाला पण आपला जे काही तुम्हीसुद्धा काम करत असाल किंवा कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला कळून जाईल। हा जो ग्रीन कलरचा आहे आणि जो दुसरा एक आहे स्किन कलरचा, दोन्हीही ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत। आणि ही कस्टमरने माझ्याकडे जवळजवळ 4-5 दिवसापासून दिलं होतं, पण मी बोलले की एक एक करून मी म्हटलं देऊन टाकील, एकदाच सगळी ब्लाऊजं देणं शक्य नाही आताच्या टाईममध्ये किंवा आताच्या सीझनमध्ये। तर फायनली माझा हा ग्रीन कलरचा ब्लाऊज झालेला आहे। इथे मी थोडंसं ना माझं ॲरीवर्कच्या प्रॅक्टिस दाखवते की एक मणी कशा पद्धतीने लावला आहे, 2 मणी 3 मणी असं वेगवेगळं, म्हणजे ह्या बारीक सारी गोष्टीची प्रॅक्टिस केली ना तर आपल्याला ॲरीवर्क्सलासुद्धा चांगलं डिझाईन्स वगैरे हेवी डिझाईन्स वगैरे असल्या की आपल्याला जास्त अवघड वाटणार नाही। म्हणून मी छोटे छोटेसे कॉलम करून त्याची थोडीशी प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला आहे। हा बघू शकता तुम्ही मण्यांचा फुलांचा प्रकार केला होता थोडासा। हा जो आहे हा माझा दुसरा ब्लाऊज आहे, हा स्किन कलरचा आहे। ह्याचंसुद्धा तुम्ही पाहू शकता कसं आलेलं आहे। थोडक्यामध्ये याची शिलाई मी घेतलेली आहे 200-200 रुपये दोघांची। आणि कृष्णाच्या मूर्तीची जास्त शिलाई म्हणजे मी घेतली नाही, फक्त 20 रुपये घेतलेले आहे। तर धन्यवाद, थँक्यू फॉर वॉचिंग।